राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाचा वाद आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संसदेच्या एथिक्स कमिटीने या प्रकरणी राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे। माजी खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। लालकृष्ण अडवाणीच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीकडून राहुल गांधींना मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सर्वात आधी हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर जानेवारी महिन्यात भाजपचे खासदार महेश गिरी यांनीही याविषयी तक्रार केली आणि त्यानंतर संसदेच्या एथिक्सने हा विषय गांभीर्याने घेतला। देखिए, अब नोटिस तो दिए हैं स्पीकर, क्या वो 0 आवर से पहले लेंगे या क्वेश्चन आवर सस्पेंड करके लेना, ऐसा हमारा एक अपील है। लेकिन स्पीकर के डिस्क्रिप्शन रहने की वजह से वो क्या स्टेप लेंगे देखेंगे, हम कोशिश तो करेंगे। हे प्रकरण नेमकं काय आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली आहे। राहुल गांधी हे बॅकऑप्स नावाच्या ब्रिटिश कंपनीचे संचालक आहेत। या कंपनीचा आयकर परतावा भरताना राहुल गांधी ब्रिटिश असल्याचा उल्लेख त्यात आढळतो। तब्बल 5 वर्ष वारंवार राहुल गांधी ब्रिटिश असल्याचा उल्लेख करतायत। आयकर परतावा भरणाऱ्या कंपनीनं अनावधानानं असा उल्लेख केला असं राहुल गांधींकडून सांगण्यात आलंय। गिरींनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। राहुल गांधी हे बॅकऑप्स नावाच्या ब्रिटिश कंपनीचे संचालक असल्याचं या नोटिशीत म्हटलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।